यावर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी एक अद्भुत योग जुळून आलेला आहे. शनिवार आणि मंगळवार हे हनुमानजींना समर्पित आहेत. शनिवार तर आपण हनुमानजींचा वार म्हणूनच ओळखतो. तर यंदा 12 एप्रिल शनिवारी हनुमान जयंती आलेली आहे. तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुमच्या घरी मारुतीरायांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसावा, एखादा चौरंग किंवा पाट मांडावा, त्यावर हनुमानजींचा फोटो ठेवून एक तुपाचा एक तेलाचा दिवा लावावा, धूप अगरबत्ती ओवाळून घ्यावी, फुलं हार अर्पण करावा आणि आवर्जून या दिवशी मारुतीरायांना गूळ आणि फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा. गूळ फुटाणे काही कारणाने नैवेद्य शक्य नसेल तर बुंदीच्या लाडूचा सुद्धा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता. आणि हो, जो काही नैवेद्य तुम्ही दाखवणार आहात तो स्वतःच्या हाताने बनवण्याचा प्रयत्न करा. कारण असं म्हटलं जातं, जेव्हा कोणत्याही देवासाठी आपण आपल्या हाताने नैवेद्य बनवतो, त्याच्यासाठी कोणते पदार्थ बनवतो, तर आपल्या हातातील जे दुर्भाग्य असतं ना ते सौभाग्यामध्ये बदलतं. आपल्या हातावरच्या ज्या दुर्भाग्याच्या रेखा असतात त्या सौभाग्यामध्ये बदलतात, असा एक भाव आहे. त्यामुळे कमीत कमी देवासाठी तरी जो काही आपण नैवेद्य बनवतो तर तो आपल्या स्वतःच्या हाताने बनवण्याचा प्रयत्न करा, विकत आणण्याच्या ऐवजी. तर दुसरं म्हणजे बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवू शकता. तिसरं म्हणजे तुम्ही हनुमानजींना गोड पान खूप आवडतं, तर हनुमानजींना तुम्ही गोड पान घरी तयार करून याचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता. गोड पान म्हणजे विड्याचं पान, गोड त्याच्यामध्ये गुलकंद वगैरे टाकलेलं, तर ते. आणि हे शक्य नसेल तर तुम्ही मग खीर, शिरा किंवा कोणताही गोड पदार्थ याचा नैवेद्य दाखवू शकता. किंवा काहीच शक्य नसेल तर तुम्ही फळाचा, ड्रायफ्रूट्सचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतो. आणि हा जो दाखवलेला नैवेद्य आहे अर्धा तास, पाऊण तास, थोडा वेळ तिथे राहू द्या आणि त्यानंतर घरातील सर्वांनी हा नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. आणि हनुमान जयंतीच्या दिवशी आवर्जून 11 वेळा मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे, 11 वेळा हनुमान चालीसा म्हणायची आहे. आणि शक्य झालं तर सुंदरकांडचा सुद्धा तुम्ही पाठ शकता. या दिवशी आवर्जून तुम्ही रामरक्षेचं सुद्धा पठण करा. आणि यापैकी काहीच सेवा करणं शक्य नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे मारुती मंदिर असेल तिथे जाऊन हनुमानजींचं दर्शन घ्या, 11 प्रदक्षिणा मारा, शक्य झालं तर 108 प्रदक्षिणा मारा आणि मंदिरामध्ये बसून कमीत कमी 1 वेळा हनुमान चालीसाचं किंवा मारुती स्तोत्राचं पठण करा.